श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 24 अर्धनारीश्वर तत्वाचे स्पष्टीकरण। त्यानंतर मी श्री धर्मगुप्तांना विनंती केली की शिवाच्या विविध आभूषणांमागे आणि शस्त्रांमागे काही अंतरार्थ असल्यास तो स्पष्ट करावा। त्यावर श्री धर्मगुप्त म्हणाले, अहो शंकर भट, गणपतीचे पाश आणि अंकुश हे मुख्य शस्त्र आहेत, तसेच विष्णूचे सुदर्शन चक्र हे मुख्य शस्त्र आहे। त्याचप्रमाणे शंकराचे त्रिशूळ हे मुख्य शस्त्र आहे। त्रिशूळाला वर 3 टोके असतात, हो ना? ती अग्नीच्या ज्वालांप्रमाणे असतात। ती तिन्ही टोके खाली एकत्र येऊन एकच दांडा बनतो। ती 3 टोके सत्व, रज आणि तम या गुणांचे प्रतीक आहेत। त्यांचे एकत्व वास्तविक त्रिगुणातीत आहे। हाच अंतरार्थ त्रिशूळ दर्शवतो। इतकेच नाही तर इडा आणि पिंगला नाड्यांमधून श्वास प्रवाहित होऊन तो भुवयांच्या मध्यभागी असलेल्या स्थानी पोहोचतो। इडा आणि पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्यांचे जे ब्रह्मज्ञान केंद्र आहे त्यालाच त्रिवेणी संगम म्हणतात। त्रिशूळामागील अंतरार्थ तोच आहे। दुसरे म्हणजे नागाभरण। जेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होते तेव्हा अष्टसिद्धी प्राप्त होतात। सर्पाकार असलेल्या कुंडलिनी शक्तीचे प्रतीक म्हणून श्री शंकर भगवानांना नागाभरण म्हटले जाते। शिवाचे एक नाव ईश्वर असेही आहे। या सर्व महासिद्धी सापांप्रमाणेच धोकादायक असतात। त्या सिद्धींना आपल्या नियंत्रणात ठेवून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करतात। म्हणूनच शिवाला ईश्वर हे नाव प्राप्त झाले आहे। शिवाच्या त्रिशूळाला डमरू बांधलेले असते। आकाशाचा गुणधर्म शब्द आहे असे म्हटले जाते। आकाशामध्ये शब्दाची स्पंदने प्रवास करतात। जेव्हा आपण मंत्रजप करतो किंवा ऐकतो तेव्हा स्पंदने निर्माण होतात आणि ती स्पंदने आपल्या कानात शिवाच्या डमरूच्या ध्वनीसारखा नाद निर्माण करतात। मंत्राचे पुरश्चरण केल्याने योग्याला आनंद प्राप्त होतो। या आनंदामुळे तो तांडव करतो। याचेच प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतो। भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र हे सर्व ज्ञानाचे केंद्र आहे। ज्ञानी व्यक्तीला अंतिंद्रिय दृष्टी प्राप्त होण्यासाठी आज्ञाचक्र विकसित व्हावे लागते। याच चक्राद्वारे योगी भूत, भविष्य आणि वर्तमान काळ जाणू शकतो। हाच परमेश्वराचा तिसरा डोळा आहे। हा ज्ञाननेत्र विकसित झाल्यास काम स्वरूपी असलेल्या मदनाला दहन करणे शक्य होते। शिवाचे निवासस्थान स्मशान आहे असे सांगितले जाते। योगाग्नीमुळे सर्व इच्छा भस्मसात झाल्यावर योग्याला परमशांती देणाऱ्या निर्वाण स्थितीचा अनुभव येतो। ज्ञानाच्या स्थितीची तुलना पांढऱ्या रंगाशी केली जाते। तीच विभूती आहे। माणसाचे विचार आणि इच्छा नष्ट झाल्यामुळे त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होते। त्यामुळे आनंद मिळतो। ज्ञानाची शुद्धी अधिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक आणि मानसिक या 4 स्तरांवर होते। हेच दर्शवण्यासाठी शिवभक्त विभूतीचे 4 पट्टे लावतात। शिवाच्या अर्धनारीश्वर तत्वाचे स्पष्टीकरण। शिलाजित नावाचे एक दिव्य औषध आहे। त्याचे सेवन करणारे नित्य तरुण राहतात। पूर्वीच्या काळी शिलाद नावाचे महर्षी केवळ दगड खाऊन जगत असत। त्यांनीच पुढे नंदीश्वराच्या रूपात अवतार घेतला। श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात वृषभ राशीत झाला। आद्रा नक्षत्र हे रुद्राचे स्थान आहे। मिथुन राशी उमा महेश्वरांच्या अर्धनारीश्वर तत्वाचे प्रतीक आहे। या राशीच्या आधी आकाशात वृषभ राशी दिसते। तो वृषभ म्हणजेच नंदीश्वर होय। नंदी धर्माचे स्वरूप दर्शवतो। शिवाने निम्न प्रकृतीच्या कामरूपी मदनाला दहन केले तेव्हा मदन निराकार होऊन उच्च प्रकृतीच्या दिव्य दाम्पत्य धर्माशी संबंधित कामरूप बनला। म्हणूनच कृष्णाने उपमन्यू ऋषींकडे शिष्यत्व पत्करून अत्यंत निष्ठेने शिवोपासना केली आणि शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणी देवीच्या पोटी प्रद्युम्न नावाचा पुत्र प्राप्त केला। हा प्रद्युम्नच पूर्वजन्मी निम्न प्रकृतीचा मदन म्हणून ओळखला जात होता। ही वृषभ राशी मदनाचे आणि कामाचे स्थान आहे। धर्मसंबंध असलेल्या कोणत्याही इच्छा उच्च प्रकृतीच्या असतात आणि त्यांची पूर्तता करणे हे धर्मविहित आहे। हेच सांगण्यासाठी वृषोत्सर्जन विधी केली जाते। भयंकर तांत्रिक सिद्धी आणि शक्ती वाघाप्रमाणे धोकादायक असतात। त्यांना वश करणारा तो शिव आहे। वाघ हे शक्तीचे वाहन आहे। शक्तीला पत्नीप्रमाणे पूर्णपणे आपल्या अधीन ठेवले आहे हे दर्शवण्यासाठी परमेश्वराने व्याघ्र चर्म परिधान केले आहे। शिवजटेतील लोकपावनी गंगा शुद्ध ब्रह्मज्ञान, निरंतर स्त्रवणारी प्रज्ञा आणि अमृतत्व सिद्धी यांचे प्रतीक आहे। अशा नित्य प्रसन्नतेमुळे मिळणारी महाप्रशांत, आनंदमय आणि आल्हाददायक स्थिती चंद्रकोर दर्शवते। त्यामुळे चंद्रकला धारण करणाऱ्या शिवाचे तत्व अमृतत्व सिद्धीचे आणि आल्हाददायक आनंदमय स्थितीचे माहेरघर आहे।
अर्धनारीश्वर तत्वाचा अंतरार्थ असा आहे की प्राण्यांना जिवंत ठेवणारी शक्ती म्हणजेच प्राणशक्ती दोन भागात विभागली जाते. एक स्त्रीच्या अंडाशयात शोणित म्हणजे स्त्री बीज रूपात आणि दुसरी पुरुषाच्या शरीरात शुक्र म्हणजेच वीर्य रूपात असते. या दोन्हीच्या मिलनातून जीवाचा जन्म होतो. तथापि सृष्टीत आई आणि वडील ही दोन्ही तत्वे एकाच रूपात असलेला जीव म्हणजे गांडूळ. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही स्त्री तत्व आणि पुरुष तत्व दोन्ही असतात. शरीराच्या उजव्या भागातील शक्तीला पुरुष शक्ती आणि डाव्या भागातील शक्तीला स्त्री शक्ती म्हणून ओळखावे. त्याचप्रमाणे उजव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या श्वासरूपी शक्तीला पिंगला नाडी आणि डाव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या श्वासरूपी शक्तीला इडा नाडी म्हणून ओळखावे. प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून तिला सूर्यनाडी म्हणतात. डाव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास शरीर थंड होते म्हणून तिला चंद्रनाडी म्हणतात. कालपुरुषाच्या शरीरात राशीचक्रात मेष राशीपासून तूळ राशीपर्यंतची उष्णता देणारे 6 महिने सूर्यनाडी मानले जातात. तर अश्विन महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंतचे 6 महिने चंद्रनाडी मानले जातात. या सूर्यचंद्राच्या गतीमुळेच पौर्णिमा आणि अमावस्या होतात हे आपण लक्षात घ्यावे. योगी आपल्या शरीरातील श्वासाच्या साधनेद्वारे कालचक्रातील सर्व गोष्टींवर सिद्धी प्राप्त करतो. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान काळ जाणण्याचे कालज्ञान प्राप्त होते. या कालचक्रालाच अर्धनारीश्वर तत्व म्हणून कधीही वेगळे न होणारे जोडपे म्हणून ओळखावे. रात्र, दिवस, पौर्णिमा, अमावस्या यांसारख्या गोष्टी एकामागोमाग एक प्रकट होतात. एक दुसऱ्यावर आधारित असते. रात्रीशिवाय दिवस किंवा दिवसाशिवाय रात्र असू शकत नाही. आई वडील म्हटले जाणारे हे अर्धनारीश्वरच या अनंत सृष्टीच्या संचालनाचे कारण आहे. शिव संहारकारक आहे. याचा अंतरार्थ असा की जुनी सृष्टी जाऊन नवीन सृष्टी येत आहे म्हणजेच सृष्टीत बदल होणे स्वाभाविक आहे आणि त्यानुसार नवीन सृष्टीचा उदय होणे, ती काही काळ टिकणे आणि पुन्हा तिचा संहार होणे हे अटळ आहे. अर्थवेदातील सर्व अस्त्रे, शस्त्रे आणि मंत्र सिद्ध होण्यासाठी या अस्त्रशस्त्र विद्यांचे अधिपती असलेल्या ईशान रुद्राची कृपा असणे आवश्यक आहे असे त्यांनी मला समजावले. मग मी त्यांना प्रार्थना केली. शिव पार्वती आणि आद्रा नक्षत्र यांच्यातील अतूट संबंध मला विस्ताराने सांगावा. त्यावर ते म्हणाले, रुद्र धनुष्य धारण करून पळणाऱ्या हरणाची शिकार करणारा मृगव्याध रुद्र म्हणून दर्शन देतो. हे स्वरूप आकाशात आद्रा नक्षत्रात दिसते. तो एका शिकाऱ्यासारखा दिसतो. गृहसंचाराचा प्रभाव. या मुग्रव्याध रुद्राचे रूप नक्षत्र मंडळात मिथुन आणि कर्क या राशींच्या आडवे आणि तिरके दिसते. या नक्षत्र मंडळाजवळ जेव्हा शनी, मंगळ, राहू यांसारखे क्रूर ग्रह भ्रमण करतात तेव्हा जगभर युद्धे आणि प्रलय होतात. देवदानवांची युद्धे, महाभारताचे युद्ध यांसारख्या घटना अशाच ग्रहस्थितीमुळे घडल्या. वेदांनी कालसंहार मूर्तीचे म्हणजेच धनुष्य धारण केलेल्या उग्रमूर्ती रुद्राचे मन्यू देवता रूपात वर्णन केले आहे. त्या रुद्रमूर्तीचे शस्त्र त्रिशूळ नाही तर केवळ धनुष्य आहे. माघ महिन्यातील अमावस्येच्या आधी येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. प्रत्येक महिन्यातील अमावस्येच्या आधी येणाऱ्या चतुर्दशीला मास शिवरात्री म्हणतात. शनी प्रदोष काळात ईश्वर आराधनेने शनिग्रह दोषांचे निवारण. महाशिवरात्री मंगळवारी असल्यास ती अत्यंत शुभ मानली जाते. शनिवारी त्रयोदशी आल्यास तिला शनी त्रयोदशी म्हणतात. कर्माचा कारक असलेल्या शनीमुळे होणारे विविध क्लेश दूर करण्यासाठी शनी त्रयोदशीच्या दिवशी शिवपूजा करून शनीला प्रिय असलेले तिळाचे दान करावे. शिवाला शनीची अधिदेवता मानली जाते म्हणून तिळाच्या तेलाने परमेश्वराची पूजा केल्यास शनीच्या त्रासातून मुक्ती मिळते. शनिवारी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतरचा काळ शिवाची आराधना केल्यास शिव हे शनीचे अधिदैवत असल्याने सर्व प्रकारचे कर्मदोष नाहीसे होऊन सुख शांती प्राप्त होते. शनी कर्मकारक आहे आणि शिव संहारकारक आहे. सर्व प्रकारच्या अशुभ कर्मांच्या महापापांची राख करून शुभ आणि नवीन दिव्य तेजोमय स्पंदनांनी मानवाचे शरीर, मन, बुद्धी, अहंकार, चित्त आणि आत्मा शुद्ध होऊन आनंदी नवीन जन्म मिळवण्यासाठी कोणत्याही मानवाने शनी प्रदोष काळात शिवपूजा अवश्य करावी. असे केल्याने शनी शांत होतो. शनिवारी रात्री त्या जीवाची सर्व कर्मदोष, ज्यांच्या अधिष्ठाता देवता अंधकार शक्ती आहेत म्हणजेच अदृश्य रूपात असलेल्या काजळासारख्या काळ्या दुर्भाग्यशाली शक्ती आणि महाविध्वंसक शक्ती त्या महाकालाच्या शक्ती स्वरूपिणी महाकाळीमध्ये विलीन होतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सूर्योदयाच्या वेळी सवितृमंडळात वास करणाऱ्या त्या महाशक्तीच्या विशेष कृपेने साधकाच्या नवीन जीवनाची सुरुवात होते. अशुभ पाप कर्मे परमेश्वराच्या योगाग्नी